हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर चॅनल. सो आज आपण याच्यासाठी व्हिडिओ बनवतोय की तुम्ही जर 10th मध्ये असणार आहात, 10th आणि 10th आणि 12th मध्ये असणार आहात, तर तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे. कारण आज आपण बघणार आहोत की तुमचा जो एक्झामचा इश्यू चालू आहे, म्हणजे 10th आणि 12th, म्हणजे ऑलरेडी आपला एक SSC बोर्ड आणि HSC बोर्ड आहे. सो त्यांचे जे काही इश्यू आहेत की एक्झाम होणार कधी. बघा, 10th वाल्यांना फक्त सांगितलेलं आहे की तुम्ही पास झालेला आहात, प्रमोट झालेला आहात, पण मग आता त्यांच्याकडे एक अजून क्वेश्चन आहे की आमचा मग जो रिझल्ट आहे तो कसा बनणार, किंवा जे काही आहे 12वी वाल्यांचे एक्झाम्स कधी होणार. सो तो मी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, चला मग आपण स्टार्ट करूया. बघा, पहिले तर आपल्याला हे समजून घेण्यासाठी मी तुम्हाला थोडं मागे घेऊन जातो. म्हणजे जो सध्या इश्यू आहे की हे परत सगळं का झालं, आपल्याला परत का क्वेश्चन येतात की प्रमोट केलंय का नाही केलंय. सो काय झालं, लास्टच्या 10-15 दिवसामध्ये जे पुण्याला एक विद्यापीठ आहे त्या तिथे कुलकर्णी सर म्हणून आहेत, त्यांनी महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटवरती केस फाईल केली की तुम्ही 10च्या मुलांना कसं, 10च्या स्टुडंट्सला कसं डायरेक्ट प्रमोट केलं, कुठल्या बेसिसवरती केलं. ठीक आहे, सो ही केस फाईल केली. सो भरपूर जण मग त्याच्यामध्ये होते. ऑलरेडी डिसिजन आलेला एप्रिलमध्ये, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे डिसिजन आलेला. सो परत हे का, तर आपल्याला हे नीट समजून घ्यायला लागेल की नक्की इश्यू काय चालू आहे. आपल्याला फक्त एकच बाजू दाखवली जाते का, गव्हर्नमेंटचीच बाजू दाखवली जाते का. सो आपल्याला हे सगळं न्यूट्रल राहून बघायचं आहे आणि मग आपल्याला डिसाईड करायचं की नक्की आपल्यासोबत चालू काय आहे. ओके, म्हणजे 10th आणि 12च्या स्टुडंट सोबत चालू काय आहे. ओके, सो मी तुम्हाला काही इथे शो करतो, ते तुम्ही नीट बघा. ठीक आहे, जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला शो करण्याचा प्रयत्न करतो आणि मग आपण त्याच्यावरनं एक कन्क्लुजन घेऊया. ओके, सो स्टार्ट करूया आपण. बघा, पहिले तरी ते तुम्ही समजून घ्या, आपल्याकडे 3 जण आहेत, म्हणजे 3 पार्टीज आहेत इथे की जे केसमध्ये इन्व्हॉल्व आहे. ठीक आहे, मी पहिले एक समजून घेतो की एक ए पार्टी आहे. ठीक आहे, ती कोण आहे, ज्यांनी केस फाईल केलेली आहे. ठीक आहे, ते आहेत कुलकर्णी सर. ओके, त्यांनी कोणावरती केस फाईल केलेली आहे, गव्हर्नमेंटवरती, म्हणजे आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटवरती. मग मी त्यांना बीनी एक कसं सांगेन की ते कोण आहेत, आपले स्टेट गव्हर्नमेंट. ओके, सो ही आहे आपली स्टेट गव्हर्नमेंट. ओके, आणि मध्ये एक इंटरव्हिजन केलेलं आहे, म्हणजे काय की बाहेरनं सपोर्ट दिलेला आहे स्टेट गव्हर्नमेंटला, कोणी, ऑल इंडिया पॅरेंट्स असोसिएशन. ओके ओके, सो हे 3 पार्टीज आहेत. ठीक आहे, मी यांना सी नी बोलेन की ए आहे, ए नी म्हणजे बी वरती केस फाईल केले की कुलकर्णी सरांनी स्टेट गव्हर्नमेंट वरती केस फाईल केलेली की तुम्ही 10च्या मुलांना कसं डायरेक्टली प्रमोट केलं. मी 12th वाल्यांचं पण सांगेन, फक्त पहिले आपण 10चं नीट बघून घेऊया. आणि हे बाहेरनं सपोर्ट सांगतायत की आम्ही तुम्हाला, म्हणजे हे यांना सपोर्ट करतायत की कोणाच्या बाजूने, स्टेट गव्हर्नमेंटच्या बाजूने, की तुम्ही जो डिसिजन घेतलेला आहे 10ला प्रमोट करण्याचा तो योग्य आहे, तो बरोबर आहे. ओके, सो आता आपण नीट बघूया ऍक्च्युली चाललेलं काय आहे. 19 मेला, ठीक आहे, 19 मेला ही केस फाईल झाली. केसचा पहिला दिवस होता. सो कुलकर्णी जे आहेत त्यांचे मी ऍडव्होकेटचं तुम्हाला नाव सांगून देईल. यांचे ऍडव्होकेट आहेत उदय सर. ठीक आहे, उदय सर. जे स्टेट गव्हर्नमेंट आहे त्यांचे ऍडव्होकेट आहेत काकडे सर. ओके, आणि जी ऑल इंडिया पॅरेंट्स असोसिएशन आहे, जे सपोर्ट करतायत बाहेरला, त्यांचे आहेत ऍडव्होकेट अनुभा मॅडम म्हणून. ठीक आहे, ओके, आणि या केसला जे जज करतायत, ओके, त्यांची पण मी तुम्हाला एक नावं सांगून देईल. जज हे आहेत काथावाला, आणि दुसरे जज आहेत तावडे. ओके, सो हे 2 जज आहेत आणि ह्या एवढ्या पार्टीज आहेत. तर तुम्ही नीट समजून घ्या की नक्की कोण कोणाला काय बोलतंय. ठीक आहे, नक्की चालू काय. आपल्याला फक्त एवढंच सांगण्यात येतंय की एक्झाम कॅन्सल झाली, आता तुमचा रिझल्ट कसा बनवणार. मध्ये भरपूर अफवा होत्या की सीईटी घेणार का, काय होणार. हे सगळं कन्फ्युजन आपल्या 10च्या मुलांसाठी. तर मी तुम्हाला सगळ्यांचं सोल्युशन तिथे ऑलमोस्ट क्लिअर करून देणार आहे. सो नीट समजून घ्या. 19 मे, मी पहिले तुम्हाला डे टू डे सांगतो काय झालं. ठीक आहे, पहिले 19 मे जो आपल्या केसचा पहिला दिवस होता. सो तिकडे कुलकर्णी होते, ज्यांनी केस फाईल केलेली, त्यांनी यांना हेच विचारलेलं की तुम्ही हे कुठल्या बेसिसवरती असं 10th वाल्यांना प्रमोट करून दिलं. सो त्याचं आन्सर त्यांच्याकडे तेव्हा नव्हतं. सो तेव्हा त्यांनी सांगितलं असं की आम्हाला याचा स्टडी करण्यासाठी आम्हाला 1 वीक अजून लागणार आहे. म्हणजे काय बोलले नीट समजून घ्या तुम्ही. 19 मेला जेव्हा केस फाईल झाली तेव्हा स्टेट गव्हर्नमेंटचे जे ऍडव्होकेट आहेत काकडे सर, त्यांनी असा रिप्लाय दिला जजांना की आम्हाला या केसचा स्टडी करण्यासाठी अजून इथनं किती वेळ लागणार आहे. तिथनं ते बोलले आपल्याला
1 वीक लागणार आहे. तुम्हाला अर्थ समजतोय? म्हणजे 19 मे पासून जवळजवळ 25 मे पर्यंत ते वेळ मागत होते. पण तेव्हा जज काय बोलले की तुम्हाला एवढा वेळ मिळणार नाही, मुलांचं फ्युचरवरती तुम्ही जास्ती हे करू नका, त्यांना जो काय डिसिजन आहे तो लवकरात लवकर झाला पाहिजे, जेणेकरून त्यांनी त्यांचं पुढचं जे करिअर आहे ते लवकर त्यांचं ऍडमिशन प्रोसेस वगैरे स्टार्ट झाली पाहिजे. समजते? सो त्यांनी त्यांना 1 वीक न देता त्यांनी त्यांना एवढंच सांगितलं की तुम्हाला 20 मे म्हणजे फक्त त्यांना एकच दिवस वाढून देण्यात आला आणि त्यांना पुढचं जे काय बोलणं आहे म्हणजे तुम्हाला जे काय मांडायचं आहे ते तुम्हाला या 1 दिवसाच्या मध्ये सांगायचं आहे. सो महत्वाचा दिवस आहे म्हणजे तो म्हणजे आपला 20 मे. 20 मेला ह्यांना कंपल्सरी सगळं मेन्शन करायला लागणार होतं. सो पहिला क्वेश्चन जे कुलकर्णी आहेत त्यांनी त्यांच्या ऍडव्होकेट यांनी हा केला की तुम्ही 10th वाल्यांना कुठल्या बेसिसवरती पास केलं. ठीक आहे. सो ते त्यांचं एकच आन्सर आहे की आम्हाला अजून वेळ लागणार आहे. आणि त्यांनी एक काय सांगितलं ते नीट बघा. ठीक आहे. त्यांनी इथे एक SCRT यांचं नाव घेतलं. आता हे SCRT म्हणजे काय आहे समजून घ्या. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की तुमची ज्यांनी क्वेश्चन बँक तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल 10th आणि 12th वाल्यांना एक एक्झामच्या आधी सगळ्यांनी क्वेश्चन बँक एक प्रोव्हाइड केलेली. सो ती कोणी बनवलेली? SCRTने बनवलेली. समजते? स्टेटमध्ये जे काय तुमचा पोर्शन चेंज होतो, कमी होतो, जास्त होतो, ते सगळे हे डिसाईड करतात. सो आता बघा तुम्ही स्टेट गव्हर्नमेंट इथे काय म्हणते की इथे की SCRT जी आहे ती आम्ही त्यांच्याशी डिस्कस करतोय आणि याच्यावरती वर्कआउट करतोय. म्हणजे अजून याच्यामध्ये काय होऊ शकतं का हे बघतोय. ओके. हा झाला पहिला क्वेश्चन की त्यांच्याकडे म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटकडे आन्सर याचं नाहीये की तुम्ही का असं केलं. त्यांच्याकडे फक्त एवढंच सांगतायत की आम्ही SCRT सोबत बोलतोय, आम्हाला अजून काय त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करता येते तर बघतोय. ठीक आहे. मग महत्वाचा जो डिसिजन आहे म्हणजे नेक्स्ट क्वेश्चन होता तो म्हणजे होता तुम्ही रिझल्ट कसे बनवणार आहात. जो 10thच्या मुलांना म्हणजे तुम्ही जे 10th पास आउट केलेले आहे, ठीक आहे, जे तुम्ही बोलतात की ते प्रमोट झाले, चला मग तुम्ही त्यांच्या रिझल्ट बनवण्याची प्रोसेस काय आहे, तुम्ही त्याच्यासाठी काय फॉर्म्युलेट केलेलं आहे. सो त्यांच्याकडे त्याचं पण आन्सर नव्हतं. त्यांनी ते पण गोष्ट SCRT वरतीच टाकली की आम्ही SCRT आणि आम्ही मिळून एक फॉर्म्युला बनवू. ठीक आहे. कारण त्यांचं म्हणणं असं होतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये CBSE, SSC आणि ICSE हे भरपूर असे बोर्ड येतात. सो आम्ही त्यांच्याशी डिस्कस करू आणि मग सगळ्यांचं मिळून एक कॉमन सोल्युशन काढू. आता तुम्ही नीट विचार करा. तुम्हाला मे बी अनाऊन्स केलेलं की तुम्ही 10th पास झालात किंवा 10th मध्ये प्रमोट झालात ते होतं तुमचं एप्रिल महिना. कुठला महिना होता तो? एप्रिल महिना होता. आणि आजची तारीख आपण धरून चालूया. आजची तारीख आहे आपली 26 मे. ओके. तरी पण आपल्याला माहित नाहीये की आपल्या पुढच्या ऍडमिशनचं काय होणार आहे, 10च्या ऍडमिशनचं काय होणार आहे. ठीक आहे. मी ते एक बाजू धरून चालतोय की कोरोना आहे तर ही गोष्ट पॉसिबलच नाहीये की एक्झाम होणार. ठीक आहे. मी काय बोलतोय नीट समजून घ्या. पण कोर्टमध्ये नक्की कोण काय बोलतोय आपल्याला समजलं पाहिजे. सो ह्यांचा इश्यू हा नाहीये ह्यांचा की तुम्ही यांना पास का केलं. ह्यांचं असंच बोलणं आहे की जर तुम्ही त्यांना 10th प्रमोट केलंय, मग आता तुम्ही एप्रिलमध्ये जो डिसिजन दिला की पास केलं, मग आजच्या तारखेपर्यंत तुमच्याकडे एक असा फर्म डिसिजन का नाहीये की मुलांचे रिझल्ट कसे बनणार. सो याला रिप्लाय आपल्या स्टेट गव्हर्नमेंटच्या जे वकील होते त्यांनी असा दिला की आम्ही इंटरनल असेसमेंट करणार आहोत. काय बोलले ते? आम्ही इंटरनल असेसमेंट करणार आहोत. सो तिथे जजनी त्यांना डायरेक्टली क्लिअर कट सांगितलं की इंटरनल असेसमेंट हे इररिलेव्हंट आहे, त्याचा काही हेच पार्टच नाही याच्यामध्ये. कसं ठरणार की म्हणजे तुम्ही वर्षभर जर कॉलेजलाच गेले ना, स्कूललाच गेले ना, तर ते कसं देणार इंटरनल असेसमेंट, कसं करणार. म्हणजे बघा त्यांचं महत्वाचं बोलणं काय होतं. जर एखादी आता जी 10वी देणारी बॅच आहे ती लास्ट इयरला 9वीला पास आउट झाली, ठीक आहे, 9वीला पण त्यांचं इंटरनल असेसमेंट झालं आणि आता ते 10वीला पण इंटरनल असेसमेंट देणार. सो आपल्याला समजणार कसं की कुठले स्टुडंट्स कुठल्या म्हणजे मार्क्समध्ये आहेत किंवा कसं आहे. हा दोन्ही बाजूनी विचार केला त्यांनी आणि त्यांनी हे सांगितलं. ओके. सो त्याच्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं, मी तुम्हाला एक एक पॉईंट वाचून दाखवतो. 10thला प्रमोट करण्याचं डिसिजन म्हणजे तो बघा का, तुम्ही विचार करा. 10thला प्रमोट केलं, त्यांच्याकडे पण त्याचा आन्सर नाहीये. त्यांना पुढचा प्लॅन विचारला की आता तुम्ही चला 10thला पास केलंय, मग त्यांच्या पुढच्या जे ऍडमिशन आहे त्यांचं काय आहे, ते रिझल्ट कुठल्या बेसिसवरती ऍडमिशन घेणार. सो त्यांच्याकडे आजच्या तारखेपर्यंत त्याचा आन्सर नाहीये की ते कसं करणार आहे. त्याच्यानंतर त्यांनी मी तुम्हाला एक एक पॉईंट वाचून दाखवीन. ठीक आहे. सो त्याच्यानंतर त्यांनी यांना हे विचारलं की म्हणजे बघा जिथे आता या सी पार्टीने म्हणजे तुमच्या जे ऑल इंडिया पॅरेंट्स असोसिएशन आहे त्यांनी इथे थोडं विचारलं की आम्ही हा डिसिजन म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटने हा डिसिजन याच्यासाठी घेतला की पॅन्डेमिक आहे. ओके. काय बोलले ते? पॅन्डेमिक आहे म्हणून आम्ही मुलांना 10च्या मुलांना पुढे प्रमोट करण्याचा विचार केला. तर आता तुम्ही नीट विचार करा. इथे जज काय बोलतायत? जज इथे बोलतायत की ठीक आहे, तुम्ही जर 10th वाल्यांना
जर प्रमोट करताय, तुम्ही त्यांना पास करताय, तुम्ही त्यांना पुढे नेताय, मग तुम्ही 12th वाल्यांसाठी एवढा वेळ का लावताय? जर तुम्हाला क्लिअर आहे, सगळी आयडिया क्लिअर आहे की बाबा 10th ला आपले 14 लाख 15 लाख स्टुडंट बसलेले आहेत, ठीक आहे, आणि तुम्ही त्यांना ठरवलं डायरेक्ट एप्रिलमध्ये की चला ते प्रमोट झाले, त्यांचा काही इश्यू नाहीये, कोरोना आहे, सगळं मान्य केलं, पण मग तुम्ही आजच्या पॉइंट पर्यंत 12th वाल्यांना का नाही तो एक फर्म डिसिजन दिला? तुम्ही का त्यांना पुढे शिफ्ट नाही केलं? तुम्ही त्यांना का नाही एक फर्म डिसिजन दिला की तुमची सीईटी होणार आहे, नाही होणार आहे, तुमची एक्झाम होणार आहे? अजूनपर्यंत 12th कुठल्याच मुलाला माहित नाहीये की त्यांची एक्झाम होणार, नाही होणार, कधी होणार, कशी होणार, कुठल्या फॉर्मॅटमध्ये होणार. ओके, सो आपण इकडे काय बघितलं पाहिजे, हे सगळं आतमध्ये मॅटर चालू आहे. आता त्यांनी जे काय नंतर सांगितलं, म्हणजे बघा तुम्ही विचार करा, जेव्हा हे सगळं झालं तेव्हा जज जे होते काथावाला आणि तावडे, त्यांनी स्टेट गव्हर्नमेंटला खूप असं सुनावलेलं आहे की जर तुमच्याकडे 10वीच्या मुलांसाठी, 10च्या मुलांसाठी जर कुठला फर्म प्लॅनच नाहीये, तर तुम्ही त्यांना पण ह्याच्यामध्ये सोडून देताय की तुम्ही फक्त पास झालेला आहात. माझं बोलणं समजून घ्या काय, की तुम्ही पास झाला हे सगळ्यांना माहितीये, कोणाला तिथे आर्ग्युमेंट नाही करायची की तुम्ही पास झाला तर काय होईल, काय नाही होणार, सगळं ठीक आहे, चला पॅन्डेमिक आहे सगळं, पण तुम्ही पास झालाय, पण त्याच्यानंतर तुमचा प्लॅन काय, हे गव्हर्नमेंटकडे याचा आन्सरच नाहीये की नंतर आपण करणार काय. तुमची इंटरनल असेसमेंट, प्रत्येक स्टुडंटच्या मनामध्ये हा डाऊट आहे की जर मी 90% वाला आहे तर मला 90%च असेसमेंट करून मिळतील का, मी 70ला येईल, जो 70 वाला आहे तो पण हा विचार करेल की बाबा मला 60 येतील का. सो इकडे आपल्याला कोणालाच ऍडव्हान्टेज नाहीये या इंटरनल असेसमेंटमध्ये. सो त्यांचं म्हणणं एवढंच होतं की तुम्ही एक फर्म असा डिसिजन घ्या की ज्याने तुमच्या 10च्या मुलांचं जे काय आहे ते अजून इथनं लांब जाणार नाही. कारण तुम्ही बघा, जून आहे, आता जून येईल एक 4-5 दिवसांनी, आणि तरी पण आपल्याला माहित नाही की आपले रिझल्ट कसे बनतायत. ओके, सो हा खूप मोठा इश्यू होता. त्याच्यानंतर मग स्टेट गव्हर्नमेंटनी हे पण विचारलं की तुम्ही 11ची सीईटी जशी घेणार हे बोलताय, चला 10ची एक्झाम कॅन्सल केली आणि 11ची तुम्ही ऐकून असेल सगळे की 11ची तुम्हाला मध्ये आलं असेल सीईटी घेणार, ठीक आहे, सो सीईटी घेणार. सो हे जिथे आलं तसं तुम्ही 12th वाल्यांसाठी का नाही करत? म्हणजे 12th वाल्यांची पण एक्झाम कॅन्सल करा आणि तुम्ही 12th वाल्यांची पण सीईटी करा. मग तुम्ही असं डिस्क्रिमिनेशन का करताय? म्हणजे 10th वाल्यांसाठी एक वेगळं आणि 12th वाल्यांसाठी एक वेगळं का? तर त्यांच्यानंतर त्यांचे पुढे प्रोफेशनल कोर्सेस असतात म्हणून. ठीक आहे, सो त्यांचं म्हणणं एकच आहे, जर तुम्ही एवढा फॉर्म डिसिजन घेऊ शकता एप्रिल महिन्यामध्ये की तुम्ही 10th वाल्यांना डायरेक्ट प्रमोट करू शकता, मग 12th वाल्यांना का नाही प्रमोट करू शकत? ओके, सो हा सगळा इश्यू आहे. अजून पण काही डिसिजन याच्यावरती फायनल नाहीये. आणि आता शेवटी जेव्हा एंड पॉइंटला काय, भरपूर याच्यामध्ये अजून आर्ग्युमेंट झाल्या, भरपूर काही गोष्टी झाल्या. जज जे होते त्यांनी स्टेट गव्हर्नमेंटला हेच विचारत होते की तुम्ही फक्त हा डिसिजन जो घेतला, सगळ्यात इम्पॉर्टंट ही गोष्ट आहे, हा जो डिसिजन घेतला 10th ला प्रमोट करण्याचा तो कोणाचा होता? ठीक आहे, सो तिथे ऍडव्होकेट जे काकडे ते म्हणाले की हा जो डिसिजन होता हा गव्हर्नमेंटचा होता, स्टेट गव्हर्नमेंटचा होता. ओके, सो बघा स्टेट गव्हर्नमेंटचा होता, मग त्यांनी तेच विचारलं की मग तुम्ही पुढचं प्लॅन आउट कसं करणार आणि कधी करणार? कारण तुमचा जो रिझल्ट अनाउन्समेंट झालंय, जे प्रमोट केलेलं हे तुम्हाला सगळ्यांना समजलंय, हे एप्रिलमध्ये समजलंय, अजूनपर्यंत तुमच्या पुढच्या ह्याचं कसं काय पुढे फायनलाइज होत नाही. सो हा सगळा इश्यू. त्याच्यानंतर अजून भरपूर मध्ये आर्ग्युमेंट झाले, सगळे हे झाले. शेवटी काय झालं बघा की स्टेट गव्हर्नमेंटला अजून एक वीक मिळाला, म्हणजे 20 मेला जे होतं त्यांना आता 27 मेला, म्हणजे हे परत कधी चालणार आहे आपलं 27 मेला त्यांना नवीन डेट मिळालेली आहे आणि तेव्हा त्यांना अजून काही गोष्टीबद्दल डिस्कस करायचं. सो लास्टला जे कुलकर्णी जे होते, म्हणजे त्यांचे जे ऍडव्होकेट होते, ज्यांनी केस फाईल केलेली, त्यांनी ऑप्शन असा सांगितला आहे ना की तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटला हे करू द्या, अपॉइंट करू द्या, की जेणेकरून त्यांचं जे मॅनेजमेंट असेल की ते सांगतील तसं होईल. कारण पूर्ण महाराष्ट्रासाठी रूल एक राहायला पाहिजे, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूरशे हे येतात, म्हणजे सीबीएसई झालं, आयसीएसई झालं आणि एचएससी पण झालं. ओके, सो सीबीएसई वाल्यांचं पण एक इश्यू होता इथे की बघा, महाराष्ट्र बोर्ड बोलत होतं की सीबीएसई वाल्यांनी इथे काय केलंय की त्यांनी असं केलंय की मुलांना प्रमोट नाही केलेलं आहे अजून. ठीक आहे, नीट समजून घ्या, मुलांना प्रमोट नाही केलेलं आहे, त्यांचा ऑप्शन चालू होते त्याच्यामध्ये. एचएससी वाले म्हणतात की आम्ही पण, एसएससी वाले म्हणतात की आम्ही पण तसंच करणार. मग तिथे जजनी हे विचारलं की तुम्ही विचार करा, सीबीएसई एक वेगळा बोर्ड आहे, एसएससी एक वेगळा बोर्ड आहे. ओके, यांच्या काही पासिंग सिस्टम आहेत ते वेगळ्या. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एसएससी बोर्डमध्ये 1 to 8 हे सगळ्यांना पास केलं जातं. इकडे असं केलं जातं का? नाही. सो त्यांचा स्टँडर्ड आणि आपला स्टँडर्ड वेगळा. सो तुम्ही दोन्ही बोर्डला आत्ताच्या पॉइंटला मिक्स करू नका की ते जसं करतील तसं आम्ही करू. ओके, प्रत्येकासाठी
म्हणजे तुमच्या बोर्डसाठी ऍटलिस्ट तो वेगळा डिसिजन राहायला पाहिजे. याच्यानंतरचा मी तुम्हाला अपडेट परत सांगतोय की या सोमवारी म्हणजे आता जो झाला सोमवार म्हणजे 24 तारखेला परत आपल्या मुख्यमंत्र्यांची आणि आपले जे एज्युकेशन मिनिस्टर आहेत वर्षा गायकवाड यांची परत एक मीटिंग झाली. सो तिकडे पण त्यांचे मीटिंगच चालले आणि ते फक्त एकच बोलतात का आम्ही विद्यार्थ्यांचं म्हणजे जे स्टुडंट्स आहेत त्यांना त्यांची हेल्थला इम्पॉर्टन्स देऊ. हे सगळं बरोबर आहे, विद्यार्थ्यांची हेल्थ इम्पॉर्टंट आहे. फक्त जे जज आहेत आणि जे केस करणारे जे हे आहेत त्यांचं एवढंच होतं की तुम्ही पुढच्या ह्याच्यासाठी काय प्लॅन करताय, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट काय प्लॅन करताय, अजून किती दिवस आपल्या मुलांना असं बसून राहायला लागणार आहे. कारण मी बघतोय आपण सगळेच बघतोय 10th आणि 12th चे स्टुडंट्स आता इरिटेट झालेले आहेत की भरपूर महिने त्यांना या मेंटल स्ट्रेस मधनं जावं लागतंय की ते 10th मध्येच आहेत, ते 12th मध्येच आहेत. 12th वाल्यांच्या तर अजून कोणीच बोलत नाहीये एक्झामचं काय, हा विषयच येत नाहीये की 12th वाल्यांचं काय होणार. फक्त याच्यामध्ये एवढंच आलं की जर तुम्ही 10th वाल्यांना प्रमोट करू शकत होतात तर तुम्ही 12th वाल्यांना तेव्हाच का नाही केलं. आणि त्यांनी हेच सांगितलं की बघा जे स्टुडंट्स 8 पासून 9 पर्यंत प्रमोट झाले आणि 9 पासून परत आता तुम्ही त्यांना 10th ला पण प्रमोट करताय. सो हे किती बरोबर आहे. तुम्ही त्यांच्याशी डायरेक्ट तुम्ही त्यांना प्रमोट करून किती तुम्ही त्यांच्या फ्युचरमध्ये त्यांना किती ह्याच्यात टाकताय, प्रॉब्लेम मध्ये टाकताय. ओके, सो त्यांनी हे पण सांगितलं तुम्ही काहीतरी एक अशी सिस्टम बनवली पाहिजे की जेणेकरून काहीतरी एक मार्किंग सिस्टम राहायला पाहिजे. सो हे झालं. आणि त्याच्यानंतर बघा 12th वाल्यांचा इथे कोणीच इश्यू घेत नाहीये, ना कोर्ट घेतंय ना गव्हर्नमेंट काय बोलतंय, काहीच इश्यू नाहीये. त्यांची एक्झाम होणार नाही होणार काहीच समजत नाहीये. सो सगळ्या गोष्टी अशा अडकून बसल्यात. सो मी माझं पर्सनल कन्क्लुजन सांगेल की या सगळ्या सिच्युएशनवरती बघा ऑलरेडी हे सगळं डिस्कस करण्यासाठी ऑलरेडी खूप लेट झालेलं आहे. ज्या स्टुडंटचं नुकसान होतंय त्यांना आता समजणार नाही की किती नुकसान होते, पण त्यांचं नुकसान ऑलरेडी झालेलं आहे. ठीक आहे, आपण फक्त पॅन्डेमिकचा विचार करतोय आता की पॅन्डेमिक आहे म्हणून आपल्याला हे सगळं सोसावं लागतंय किंवा हे सगळं करावं लागतंय, कोणाच्याच हातात नाहीये समस्या. फक्त प्रॉब्लेम काय होतोय बघा, तुम्ही जे 10th आणि जे 12th वाले आहेत त्यांचं पुढचं करिअर ओके ते लेट होत आहे. मग त्याचे ऍडमिशन्स ते कसं होणार, काय होणार, हे सगळे आपल्याला क्वेश्चन्स आहेत आणि त्याचे आन्सर्स पण आपल्याला नाही भेटत आहेत. बघा तुम्ही 10th वाल्यांनीच विचार करा, तुम्हाला प्रमोट झालंय किती महिने माहिती होतं आधी, 1 महिना तरी झालाच असेल, पण अजूनपर्यंत आपल्याला हे माहित नाही की आपली मार्कलिस्ट कशी बनणार आहे. समजतंय का. सो हे प्रॉब्लेम आहेत सगळे. आणि आमचं म्हणजे माझं कन्क्लुजन असं आहे की जो डिसिजन घ्यायचा होता हा जो सगळा आता ह्याच्यावरती केस बीस चालू आहे सो तो खूप आधी घ्यायला पाहिजे होता. इव्हन ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या या फेब्रुवारीमध्ये सॉर्ट आउट व्हायला पाहिजे होत्या, जेव्हा तुमचा ऍक्च्युअल टाइम असतो फेब्रुवारी मार्चचा. ठीक आहे, तुमचा 50% पोर्शन रिड्यूस करायला पाहिजे होता, तुम्हाला तेव्हाच क्वेश्चन बँक अलॉट करायला पाहिजे होती आणि काहीतरी एक असं यांनी करून जेव्हा नॉर्मल कंडिशन होती बॅचेस करून 3 तासाचे पेपर कशाला ठेवता, 1.5 तासाचे ठेवा, एमसीक्यू वाईज ठेवा, पण तेव्हाच हे सगळं व्हायला पाहिजे होतं. आता कुठल्याच हिशोबाने पॉसिबल नाहीये की 10th ची पण आणि 12th ची पण एक्झाम घेणं. ठीक आहे, सो घ्यायची असेल तर त्याच्यासाठी खूप गोष्टी ऍडजस्ट कराव्या लागतील आणि भरपूर काही गोष्टी आपल्याला हे कराव्या लागतील. सो मी एक जेवढी थोडक्यामध्ये तुम्हाला हे सगळं काय आहे त्याच्यामध्ये काय नक्की किती पार्टीज इन्व्हॉल्व आहेत, कोण काय बोललं, मेन आर्ग्युमेंट काय होतं की तुम्ही 10th रिझल्ट कसा बनवणार आणि तुम्ही यांना प्रमोट कोणाच्या बेसिसवरती केलं, कोणी डिसिजन घेतला, हे मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. ओके, मला तुमच्या स्टुडंट्सचा पण सपोर्ट लागेल, तुम्ही पण तुमचे विचार म्हणजे तुम्ही तुमचे पण जे काही थॉट्स आहेत ते शेअर करा. ठीक आहे, पॅन्डेमिक आहे, सगळ्यांनी सांभाळून राहणं गरजेचंच आहे. सो तुम्ही विचार करा की तुम्हाला नक्की काय वाटतं या सिच्युएशनला. आपल्याला 10th मुलांना 12th मुलांना जे डिप्रेशन मध्ये थोडेफार आता जात चाललेत की सर आमचा रिझल्ट कसा बनवणार, कारण मी भरपूर स्टुडंटच्या क्वेरीज ऐकतोय की ते हे म्हणतात सर आता एक्झाम नाही होते काय नाही होते, आम्ही अभ्यास करणं थांबवून देऊ का. आणि मुलांना आम्हाला हे सांगायला पण हे वाटतं की हा थांबवा, उद्याचं गव्हर्नमेंटने डिसिजन घेतला की बाबा हा तुमची एक्झाम जुलैमध्ये लागेल, सो आम्ही काय करणार. सो कन्फ्युजनच आहे. म्हणजे तुम्हाला इन शॉर्ट सांगेल याचं कन्क्लुजन आपल्याकडे काय निघते माहितीये का, एक मोठा क्वेश्चन मार्क की जो त्याचा आन्सर कोणाकडेच नाहीये की नक्की फ्युचरमध्ये काय होणार आहे. समजते. सो हे जे सगळं आहे ते लवकरात लवकर सॉर्ट आउट झालं पाहिजे आपलं की रिझल्ट कधी लागणार काय होणार. सो जेवढं लवकर होईल तेवढं चांगलं असणार आहे. उद्या याची मीटिंग आहे जी 3rd हिअरिंग आहे याची 27 मेला. सो जसं त्याचा मला अपडेट येईल तसं मी तुमच्या सोबत नक्कीच तो शेअर करेल. सो थँक्यू.